दिवसांपासून सातत्यानं राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भात उद्या चर्चा करू असं चेअरवरून सांगितलं जातंय। काल सुद्धा मान्य उपसभापती निलमताईंनी सांगितलं की आजच्या कामकाजामध्ये ती चर्चा अल्पकालीन मध्ये पहिल्या नंबरला येईल, पण आज सुद्धा कामकाजामध्ये ती चर्चा नाही। महाराष्ट्र विचारतो ही आता चर्चा होणार आहे की नाही होणार आहे, एकदा तुम्ही सांगा, आणि होणार असेल तर कधी होणार आहे एवढं तुम्ही सांगा। 23 तारखेला आपलं अधिवेशन सुरू झालं, त्याच दिवशी आपण स्वर्गीय दादांना इथे आपण आदरांजली वाहिली। त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हा सातत्याने हा आमचे सगळे आणि सगळ्यांचेच ते मत आहे, कोणाचं याच्यामध्ये असण्याचं कारण नाही, कारण जो अपघाती त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर त्या विमान कंपनीने 4 विमानं याने त्यांची ग्राउंडेड केली। जर त्याच्या अगोदरची प्रिकॉशन घेतली असती तर कदाचित दादांसारखा नेता आपण हरपला नसता। आणि म्हणून आपल्याला जाणणं गरजेचं आहे ना, समजू द्या ना, जनतेला समजू द्या की चूक कुणाची झाली किंवा कशी झाली, त्याच्यातून भविष्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे त्याच्यातनं प्रवास करत असतो आणि ते वेळेचं हे ठेवून आपल्याला करायचं असतं आणि करतात, मुख्यमंत्री असतील आपण सगळे असाल करत असतात, त्यामुळे सगळ्यांच्याच हा जीवाचा प्रश्न आहे आणि म्हणून याची चर्चा होणं आवश्यक आहे। काल इथे उपसभापती बसल्या होत्या, त्यांनी आम्हाला काय आश्वासित केलं होतं की आजच्या ह्याच्यामध्ये आम्ही ती 97ची चर्चा स्वीकृत करत आहोत। इथे दिसतच नाही, डे ऑर्डर मध्ये आज दिवसाचा पूर्ण कार्यक्रमामध्ये ते दिसत नाही। आज आपण 17 तारीख आज आहे, लक्षात घ्या। अधिवेशन सॅटर्डे संडे सोडलं तर अधिवेशन मोजून आता 5 दिवसाचं आहे। कधी होणार ही चर्चा, किंवा जर नाही होणार असेल तर तसं तर आम्हाला सांगा ना, परंतु त्याची ती होणं गरजेचं आहे आणि त्या आजच आपण त्याच्यावर निर्णय आम्हाला द्या। सभापती महोदय, या विधान परिषदेमध्ये माझ्या माध्यमातून स्थगन दिला होता, आपण अल्पकालीन चर्चा स्वीकारली, आम्हाला सगळ्यांना आपण आश्वासित केलं की स्थगन न करता अल्पकालीन स्वीकारतो। संसदीय कार्यमंत्री सुद्धा होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण ही स्वीकारायची। गेले 8 दिवस तारीख पे तारीखच चालू आहे। मला काय शंका येते, चर्चा घडवायची नाही का, काय करायचं नाही का, सत्य बाहेर येऊन द्यायचं नाही। कदाचित या 293च्या अन्वये खालच्या सभागृहामध्ये ही चर्चा झालेली आहे, वरच्या सभागृहामध्ये चर्चा का होऊ नये। आणि आमची विनंती अशी आहे की आज रुलिंग द्या ना, आपण सर्व वेळा सांगता की संध्याकाळी रुलिंग देतो आणि नसेल घ्यायची तर आम्हाला स्पष्ट सांगा की चर्चा स्वीकारायची नाही, आम्ही याच्यावर परत चर्चा या ठिकाणी उभं राहणार नाही आणि विचारणार पण नाही। त्यामुळे आम्हाला वाटतं की आता याच्या संदर्भात रुलिंग द्यावं आणि ते रुलिंग या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आले ना कामकाज कार्यमंत्र्यांकडे बोट दाखवत आहेत, यांनी आपण देखील गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलं होतं। सभापती महोदय, ही चर्चा जर खाली होत असेल, लोकसभेमध्ये व्हायला लागली सभापती महोदय, लोकसभा राज्यसभा एकच आहे हो, दिल्लीला झाली। मग सभापती महोदय, मग असं इकडे चित्र निर्माण होतं आणि अननेसेसरी आम्हाला आपलं सभा माहित नाही साहेब, आपण एवढे सहकार्य करण्याची भूमिका घेता आणि आपण लगेच मान्य पण केलं। मग ती जर वेळ आणि जर तुम्ही आम्हाला जर सांगितलं असतं की तुम्ही वेगळ्या अनुवादामध्ये घेता, कायदा सुव्यवस्थेमध्ये आम्हाला घेता आली असती किंवा वेगळ्या 260 मध्ये घेता आली, पण सभापती मध्ये त्याचा राजकीय आम्हाला भांडवल किंवा राजकीय त्याच्यामधून करायचं नाही। आणि सभापती होते ज्यावेळी हा स्थगन मांडण्याचं काम केलं, आपणच सांगितलं की वेगळ्या माध्यमातून आपण करू, म्हणून विनंती सभापती महोदय, स्पेशल सिटिंग घ्या ना तुम्ही त्याच्यासाठी, एकदाच चर्चा होऊन जाईल, जे लोक असतील इंटरेस्ट लगेच होईल, सरकारची भूमिका त्यामध्ये स्पष्ट होईल सभापती महोदय। पण ही चर्चा पुढे जाणं, एवढ्या मोठ्या नेत्यांच्या झालेले हे अपघातामध्ये आपण सभापती महोदय साधी चर्चा करू शकत नाही। एक शोक प्रस्ताव केला आणि त्याच्यानंतर काहीच नाही। सभापती महोदय, हे काय आपल्या या सभागृहाला शोभेने नाही। एवढ्या मोठ्या नेत्यांच्या बद्दलची ही घटना घडत असताना आपण साधा त्याच्यातलं वक्तव्य आपण करू शकत नाही, चर्चा घडू शकत नाही। सरकार काय करतोय, आम्ही आमचे काय भावना आहेत, अजून काही लोक ज्यावेळी प्रेझेंटेशन करतात किंवा करतात अजून त्याचा व्याप्ती वाढते ना सभापती महोदय, मग लोकांमध्ये अजून संशय निर्माण होतो सभापती। तर ह्याची चर्चा जर गांभीर्याने जर या सभागृहामध्ये या व्यासपीठावरती झाली तर याचा कुठेतरी सोक्षमोक्ष होईल आणि किमान
आपण कुठच्या दिशेने ती चौकशी चाललेली आहे आणि नेमका या नेत्यांच्या आपण कशा पद्धतीने या चौकशीला न्याय देतोय या गोष्टी सभापती महोदय स्पष्ट होतील. सगळ्यांनी बोलायची आवश्यकता नाही, निश्चितपणे याच्यावरती लवकरात लवकर निर्णय. आपण ऑलरेडी याच्यामध्ये रुलिंग दिलेलं आहे, त्याच्यामुळं उद्या किंवा सोमवारी तारांकित प्रश्नांची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय शालेय शिक्षण मंत्री. आपल्या सर्वांचं एकच मिनिट, आपण जरा बसा मंत्री खाली. आपण शशिकांत शिंदे जरा जागेवर बसा. मी सांगतो की या संदर्भामध्ये आपण 289 द्वारे ही चर्चा नाकारली होती आणि दुसऱ्या आयुधाच्या माध्यमातून, अल्पसूचनेच्या माध्यमातून आपण ही चर्चा स्वीकारलेली आहे. तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयाची आपण ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दिवशी देखील वेळ उपलब्ध नव्हती. त्यानंतर आता उद्या देखील माननीय मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्ये नाहीत आणि म्हणून साठी मी असं वक्तव्य केलं आणि आपली सगळ्याची इच्छा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या चर्चेला उत्तर द्यावं. सुट्टी आहे ना, उद्या किंवा सोमवारी म्हटलं. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने राज्यातील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याबाबत या विषयावरील श्री अभिजित वंजारी व इतर विधान परिषद सदस्य यांचा तारांकित प्रश्न क्रमांक 4899 ला दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी अनुरूप प्रश्नोत्तरावेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतो आहे. अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.